मला असं वाटते की मी उशिरा करते, गणेशजीचा डब्बा घेऊन जाते, उशीर वगैरे मी करत नाही। हे बघा, स्वराजला जेवण दिल्यानंतर त्याला झोपी लावा लागते आणि नंतर निघावं लागते, नाही तर तो मागं लागतो। तुम्ही आज नाराज कोण दिसून आले मध्ये? तर गणेशजी काल दुकानावर भरपूर असे नाराज होते आणि मग त्यांचा माझा थोडासा वाद झाला। वाद म्हणजे एवढाही काही मोठा वाद नव्हता, नॉर्मली मी त्यांना काही गोष्टी समजावून सांगत आहे की नवीन व्यवसायामध्ये एवढी मला तुम्ही गुंतवणूक करायला लावू नका, परंतु त्यांना असं वाटते की बाबा मी हे करते म्हणून मग माझं त्याचं तोंड खटकलं। तर अक्षरशः शॉपवरून तर घरापर्यंत मी रडत आली आणि मग मलाच वाईट वाटलं की मी गणेशजींना बोलली। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो बेलची आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार। तर आज पहिल्यांदा असं झालं की दुकानावर आमचा एका विषयावर चर्चा करता करता थोडासा वाद झाला आणि वाद इतका झाला की शेवटी अक्षरशः मी 5 ते 10 मिनटं शॉपवर बसली, गणेशजीसोबत काहीच बोलली नाही आणि अक्षरशः इतकं मला डोळ्यातून माझे अश्रू आले आणि अश्रू आल्यानंतर माझा ते रडणं आवरलं नाही आणि मग मी रडत म्हणजे शॉपपासून तर घरापर्यंत मी रडतच आली। मग गणेशजीने मला भरपूर कॉल पण केले, पण मी तो कॉल पण उचलला नाही आणि मी अक्षरशः ते घरी येईपर्यंत मी अजिबात त्यांना कॉल केला नाही, नाहीतर मग मी घरी असताना दर एका तासाने त्यांना कॉल करत असते की कसं सुरू आहे, काय सुरू आहे, तुम्ही घरी कधी येणार, काय नाही, असं नाही। तर वाद पण छोट्याशा चिल्लर गोष्टीवरून झाला। तर माझं कसं म्हणणं आहे की तुम्ही एकदम सर्व कामं मला एकदम सांगू नका, कारण घरात सध्या आवक माझ्या एकटीचीच आहे आणि गणेशजीला आता एवढं लावून दिलं त्याच्यात माझे 50,000च्या जवळपास पैसे गेलेले आहेत। तर आता गणेशजीचं असं म्हणणं आहे की शॉपला आपण लाईटिंग लावू, त्याच्यानंतर शॉपला आपण हे लावू ते लावू, असं त्यांचं मत आहे। परंतु त्यांचं पण मत योग्यच आहे की बाबा जेवढं आपण डेकोरेशन गाडीला जास्त करणार तेवढे कस्टमर आपल्या शॉपवर जास्त येणार, परंतु आपलं पण पाहावं लागणार ना पैशांचं। बाय बाय, बेस्ट ऑफ लक, बाय बाय बाय। तर सकाळी मग त्यांनी ते बॅटरी वगैरे हातात घ्यावं लागते, कारण हे बघा आता आम्हाला अर्जंट गाडी पण घ्यावं लागणार आहे, सेकंड हँड का होईना गाडी पण घ्यावं लागणार, कारण की ती बॅटरी एवढी भारी आहे, लस्सी नेऊन द्यायला जावं लागते, त्याच्यानंतर गाडी घेऊन जावं लागते, असे भरपूर आहे। तर आता एक एक सॉल्व होणार आहे। तर गणेशजीला पाठवून दिलं नाश्ता चहा पाणी करून। बेटा, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लय मेहनत करायला लागते। हे गोष्ट मम्मी ते खरी आणि बरोबर आहे मम्मी, मग करत काऊन नाही? मम्मी तर खाली बिस्किटचे पुढे मारते मला बाप्पा। हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर गणेशजी गेलेले आहेत नाश्ता वगैरे करून आणि आता मी फ्रेश झालेली आहे जस्ट। आता मी करते स्वयंपाक। स्वराज झोपून आहे, बघू शकता, हा काही लवकर उठत नाही आणि सकाळी गणेशजीला मी नाश्ता वगैरे दिला, चहा वगैरे करून दिला, म्हणजे त्यांना भरपूर घाई असते, तर मी सगळ्यात अगोदर त्यांना घराच्या बाहेर काढून देते चहा नाश्ता देऊन, कारण सकाळी कॉलेजचे स्टुडंट वगैरे तिकडून जातात, तर लस्सी दुपारी 1 पर्यंत भरपूर म्हणजे विक्रावतो, त्याच्यामुळे मी त्यांना घरातून लवकर काढून देत असते। तर चला आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर त्याच्यानंतर स्वराने आणि मी एक व्हिडिओ केला आणि मी फ्रेश झाली, त्याच्यानंतर आता इथं मी आलेली आहे स्वराचा टिफिन तयार करायला। तर इथं मला टिफिन वगैरे करायचं आहे आणि गणेशजीचं जसं मत आहे की एकदमच तू हे कर ते कर, मलासुद्धा घर आता काही एवढं म्हणजे गणेशजीचा अंगावर मी 2च जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, एक की म्हणजे भाजीपाला आणा, दूध आणा, त्याच्यानंतर जेवढी काही आवक होते त्याच्यात दही आणावं लागते, दूध आणावं लागते, वेलची पावडर आणावं लागते, बर्फ आणावं लागते, अजून मीठ आणावं लागते, ते आईस्क्रीम त्या आईसचा जो बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये टाकायला, तर त्यांचं ते सर्व आणणं मॅनेज करणं आणि त्याच्यानंतर त्यांची मजुरी निघते 300 ते 400 रुपये। तर मी त्यांना बोलली की बाबा आता मला या महिन्याचे EMI वगैरे आहे ते मला तुम्ही भरू द्या, नंतर जेवढे माझ्याजवळ उरतील 4,000 म्हणा 5,000 म्हणा, तर प्रत्येक महिन्यात आपण थोडं काम करूया, कारण आपली जेवढे चादर आहे तेवढे पाय पसरवायचे, कारण कर्ज करून त्याच्याकडून उसनवार घेऊन ते करणे मला आवडत नाही, कारण ते पैसा आहे आणि पैसा आपल्याला
खोटं पाडते आणि पैशामुळे भरपूर संबंध खराब होतात किंवा नातेसंबंध खराब होतात, मैत्री खराब होते. त्याच्यामुळे मला असं वाटते की कोणाला उसनवारी न मागता जसे जसे आपल्याकडे पैसे येतील तसं तसं आपण काम करायचं. तर असा माझा उद्देश होता. परंतु गणेशजीला असं वाटलं की बाबा माझा त्यांना सपोर्ट नाही आहे. माझा त्यांना सपोर्ट नसता तर मी एवढं मोठी रिस्क उचललीच नसती बिझनेसची, बरोबर आहे ना. तर त्याच्यानंतर फेस झाल्यानंतर मी सर्व घराचं क्लिनिंग केलं, लादी पुसली, त्याच्यानंतर कपडे निरमामध्ये टाकून दिले, पूजा वगैरे केली. आणि पूजा केल्यानंतर आता मी ही चिवडची भाजी करते. आमच्याकडे चिवडची म्हणतात, कोणाच्याकडे वंडाची म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि मी रोज प्रयत्न करत असते की माझं लवकरात लवकर आटपून गणेशजीला टिफिन 12:30-1च्या दरम्यान दिल्याच गेला पाहिजे. परंतु तुम्ही सांगा, इथून तिथपर्यंत घराची क्लिनिंग, मला लादी पुसणे रोज पाहिजे, मला कट्टा पुसणे रोज पाहिजे, कोणतंच काम मी कधीच स्किप करत नाही. हे माझं रेग्युलरचं रुटीन आहे. कट्टा दिवसातून 3 ते 4 वेळा पुसते मी, लादी पण मी दिवसातून 2 वेळा पुसते. आणि भांडी पण भरपूर निघतात, कपडे पण भरपूर असतात. त्याच्या स्वराचं सर्व तो स्वतःच्या हाताने काही करत नाही, त्याची जबाबदारी, स्वराची जबाबदारी. पण गणेशजीला असं वाटते की मी टाईमपासच करते. यालाच म्हणतात की पुरुष कमावतो ते दिसते, परंतु एक स्त्री घरात किती काम करते ना 24 तास तेच कोणालाच दिसत नाही. असो, तर नंतर मग मी स्वयंपाक केला, चिवडची भाजी वगैरे. स्वराजला मी डाळ आणि पोळी खाऊ घातली आणि त्याच्यानंतर मी त्याला तिथं म्हणजे वाकळ आहे ना ती टाकून दिली, कूलर लावून दिला आणि त्याला भरपूर पेट भरून जेवण दिलं की तो ॲटोमॅटिक झोपतो. त्याला म्हणजे झोपून द्यावं लागत नाही. तर आता स्वराज झोपलेला होता, पण काय झालं की आई मार्केटला गेलेली होती त्याच्यामुळे मला घराच्या बाहेर पडता आलं नाही. तर मी इथं कपडे वगैरे वॉश करून घेतलेले आहेत आणि आता उन्हाळा भरपूर तापत आहे. तर आता काही टेरेसवर मी कपडे टाकत नसते. सर्व कपडे मी आमच्या हॉलच्या समोरच टाकत असते, जेणेकरून तिथे ते भरपूर ऊन पण येते आणि छान वाटतात. आणि मी जेव्हा शॉपवर गेली तर अक्षरशः गणेशजीचं तोंड वगैरे असं फुगलेलं होतं. ते व्यवस्थित माझ्यासोबत बोलत नव्हते. आणि एवढा उशीर असते का डब्याला? मला असं वाटते की मी उशिरा करते, गणेशजीचा डब्बा घेऊन जाते. उशीर वगैरे मी करत नाही. हे बघा, स्वराजला जेवण दिल्यानंतर त्याला झोपी लावा लागते आणि नंतर निघावं लागते, नाही तर तो मागं लागतो. आणि तुम्ही बघू शकता, जेव्हा आई आली तेव्हा मग मी घराच्या बाहेर निघाली. तर माझे सर्व घराचे क्लिनिंग वगैरे आटोपलेली आहे, तुम्ही बघू शकता. कारण गळाठा मला कुठंच आवडत नाही आणि या व्यक्तीच्याने मला जाण्यासाठी होतो उशीर. नंतर मी डब्बा वगैरे घेऊन निघालेली आहे घरातून. चला, आलेली आहे मी डब्बा घेऊन जेवणाचा. गणेशजी जेवत आहेत. तुम्ही आज नाराज कोण दिसून आले मध्ये? काय झालं? काय तुमचा चेहरा कोण उतरला एवढा? भूक लागली होती का? मग काय झालं? मै शपथ सांगा लवकर. सांगता काय? चेहरा कोण उतरला मग तुमचा? ते काय, रोज तर तुमचा चेहरा असा नसते, आज वेगळाच दिसून आला. काही टेन्शन आहे का? डिप्रेशन? सांगत नाहीत बाबा, काहीतरी टेन्शन आलं गणेशजीला. तुम्हाला पण वाटत आहे ना टेन्शन आहे म्हणून? आता ह्या जागेवर हे जी माती वगैरे टाकली तर या व्यक्तीचे पैसे द्यायचे होते. तो दुकानावर चक्रा मारत होता म्हणून गणेशजी होते टेन्शनमध्ये. नंतर मी त्या व्यक्तीचा नंबर घेतला आणि त्याला घरी बोलावलं आणि त्याला मी माझ्या हाताने कॅश देऊन दिली. तर या जागेसाठी जी माती टाकली यालाच 5 ते 6 हजार खर्च आलेला आहे आणि त्याच्यामुळे गणेशजी टेन्शनमध्ये होते. मला सांगितलं तर मी टेन्शन दूरच करते, कारण शेवटी संसार पण माझा आहे आणि गणेशजीला कोणीच सपोर्ट करणारं नाही आहे त्याच्या फॅमिलीमधून. ते शेवटी माझा संसार आहे, मला सपोर्ट करावंच लागणार आहे. परंतु गणेशजीला असं वाटते की एका दमाने मी सर्व खाऊ का? तर तसं नसते, थोडंच म्हणजे ते म्हणतो ना आपण, थेंबे थेंबे तळे साचे. जर माझं चुकलं असेल तर तुम्ही नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.